तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पेपर सिरीजमध्ये। बघा आपण बघत आहोत इयत्ता 8वीची गणिताची मराठी मीडियमची पेपर सिरीज, ज्याचा आपला पार्ट 3 होणार आहे। या अगोदर आपण एक इंट्रोडक्शन पार्ट, एक पार्ट 1, एक पार्ट 2 असे 3 पार्ट बघितलेले आहे। आता हा आपला तिसरा पार्ट होणार आहे। बघा हा आहे पार्ट क्रमांक 3। यामध्ये मी तुम्हाला जे पेपरला येणार आहे 15 तारखेला तेच प्रश्न देणार आहे आणि एकदम सोप्या भाषेमध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करून एक हाईपचं बटन दाबा, जेणेकरून जो पण मी व्हिडिओ अपलोड करेन तर सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल। करा करा करा, केलं का लाईक, हाईप दाबून द्या एकदा। तेच स्क्रोल करून तेच बटन, बरोबर, ठीक आहे। चला बघा, तर तुम्हाला माहिती आहे आपला हा होता आहे पार्ट 3 आणि व्हिडिओ 4। यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 3चं पूर्ण एक्सप्लेनेशन करणार आहोत। बघा तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगतो मी, विश्वास तुमचा जबाबदारी आमची। विश्वास ठेवा, फक्त जबाबदारी आमची आहे की तुम्हाला आउट ऑफ मार्क भेटवण्याचा आम्ही प्रयत्न करू। फक्त विश्वास ठेवा आमच्यावर, जशाच तसा पेपर येणार आहे। बघा प्रश्न क्रमांक 5, खालील उदाहरणे सोडवा। प्रश्न क्रमांक 5 आहे, काय खालील उदाहरणे सोडवा। बघा कोणतं उदाहरण दिलं आहे, बघा आता खाली कोणतं उदाहरण दिलं आहे। ए दिला आहे, दर साल दर शेकडा, दशे व्याजदर शोधा ज्याने 2 वर्षात 900 रुपयाची रास 1089 रुपये होईल। बघा दर साल दर शेकडा, शेकडेवारीवर प्रश्न आलेला आहे। 3 गुणांसाठी प्रश्न आहे, चक्क मित्रांनो 3 गुण। प्रश्न सॉल्व केल्यानंतर 3 गुण तुमच्या खात्यामध्ये पडेल। ओके, 3 पैकी 3 गुण तुम्हाला मिळणार आहे। सो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, प्रश्न शेवटपर्यंत सोडवायला लागेल आहे तुम्हाला। जी प्रोसेस सांगतो 3 मार्कासाठी ॲटलिस्ट तुम्हाला मी जेवढा स्टेप केले आहे तेवढ्या स्टेप करावे लागेल, तरच तुम्हाला 3 मार्क मिळेल। बघा जर व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची थोडी क्लिअरिटी तुम्ही वाढवू शकता। बघा आता इथं दिलं आहे 3 गुण। आता आपल्याला मूळ रक्कम किती दिली आहे, मूळ रक्कम आहे 900 रुपये आणि आपल्याला 1089 रास मिळेल एवढी 2 वर्षात आपल्याला शोधायचं आहे। बघा इथं रास 1089 दिले, व्याज इक्वल्स टू 1089 मायनस 900 इक्वल्स टू 189। आपल्याला कालावधी दिला आहे, किती वर्षात काढायचं आहे, 2 वर्षामध्ये काढायचं आहे। तर बघा आपण इथं फॉर्म्युला यूज करून सूत्र म्हणजे किमती टाकतोय। 189 इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये 900 गुणिला 12 गुणिला 2 भागेला 100। हा आपण फॉर्म्युला टाकलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। तर बघा 189 बरोबर 18, आर म्हणजे रास, ठीक आहे, आर तर आपल्याला बघा रास भेटली 10.5%। काय विचारलं होतं, जी रास 1089 येईल, किती टक्क्याची रास येईल विचारलं होतं तुम्हाला। तर आपलं उत्तर इथं आलेलं आहे 10.5% रास तेवढी येणार आहे। बघा या प्रकारे आपण हा प्रश्न सॉल्व केलेला आहे, बघू शकता तुम्ही। प्रश्न क्रमांक 5 म्हणला ए, तर प्रश्न क्रमांक 5 म्हणला बी आपण बघणार आहोत। बघा प्रश्न क्रमांक 5 म्हणला बी किती मार्कासाठी दिला आपल्याला, बघू शकता तुम्ही। हा दिलेला आहे आपल्याला 3 मार्कासाठी। बघा प्रश्न आहे, एक वॉशिंग मशीन 21,000 रुपये खरेदी केली गेली, एका वर्षानंतर किंमत 5%ने कमी झाली, एका वर्षानंतर मशीनची किंमत काय असेल। वाव, किती सोपा आणि सुंदर प्रश्न आहे। 3 मार्क्स, चक्क 3 मार्क लिहायचे बाकी, 3 मार्कासाठी विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। काय म्हणता प्रश्नामध्ये, एकदा प्रश्न समजून घेऊ शकता तुम्ही। ओके, मी सांगतो बघा, एक वॉशिंग मशीन एका माणसाने खरेदी केली आहे, ती खरेदी केली 21,000 रुपयामध्ये आणि 1 वर्ष वापरली त्यानं आणि 1 वर्षानंतर विकायची। तर त्याला 1 वर्ष जेव्हा तो 1 वर्ष नंतर विकेल तर त्याला 5% लॉस होईल। तर तो 2 वर्षांनी विकले 10% होईल, 3 निघालं 15। तर तुम्हाला 1 वर्षानंतर विकली येते ना, तर तुम्हाला विचारली प्राईस किती राहील तिची। बघा मी एक्सप्लेन करून सांगतो। वॉशिंग मशीन घेतली होती 21,000 रुपयाची, एका वर्षानंतर त्याची किंमत 5%ने कमी होती, बरोबर आहे। मग 21,000 रुपयाची 1 वर्ष झाला, 5% कमी झाली, मग 21,000चे 5% इथं काढून घेतले, किती 1050 रुपये भेटले आपल्याला। 21,000चे 5% 1050 रुपये होता, मग 21,050 मायनस 1050, ठीक आहे। 21,000 मायनस 1050 वजा केले तर 19,950 रुपये ही तुमची किंमत झाली मशीनची। जर एका वर्षानंतर मशीन जर विकली तुम्ही 19,950 रुपये ती विकली गेली। हेच आन्सर तुम्हाला परीक्षेत लिहायचं आहे। 3 मार्क साध्या प्रकारे तुम्हाला भेटून जातात। सो काही चिंता करू नका, 3 पैकी 3 मार्क तुम्हाला इथं भेटणार आहे। चला आपण जाऊया नेक्स्ट प्रश्नाकडे। प्रश्न कोणता आहे हे बघू शकता, असा पॅटर्नमध्ये प्रश्न पेपर येणार तुम्हाला, बघा, ठीक आहे। चला आता नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया, तर इथं स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही। तर बघा हा आहे नवीन प्रश्न, प्रश्न क्रमांक सी आहे हा, त्यामधलाच। सी मध्ये काय दिलंय बघा, पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाचे एक विशिष्ट रकमेवरचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 20 रुपये आणि 23 रुपये दर साल दर शेकडा व्याजदर शोधा। हा पण शेकड्याचा प्रश्न आहे, 3 मार्कासाठी हा पण विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्हाला काहीच नाही, सोप्या पद्धतीमध्ये सांगतो कसं करायचं आहे। बघा काय विचारलं आहे, पहिल्या आणि दुसऱ्या वर्षीचं बघा, तुम्हाला सरळ जे दिलं आहे ते मांडायचं आहे। इथं काय दिलेलं बघा,
पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज. पहिल्या वर्षाचे चक्रवाढ व्याज 20 रुपये, दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज 23 रुपये होतं. मग आता फॉर्म्युला बघा काय येतं. दुसऱ्या वर्षीचे चक्रवाढ व्याज बरोबर पहिल्या वर्षीचे व्याज गुणेला गुण्यांचा गुणाकार करायचा. ठीक आहे. बघा फॉर्म्युला लिहूया आपण इथं. फॉर्म्युला 1 अधिक R भागीला 100. किमती टाकू फॉर्म्युल्यामध्ये. 23 भागीला 20 बरोबर 1 अधिक R म्हणजे रास भागीला 100. 1.15 इक्वल्स टू 1 प्लस R भागीला 100. R भागीला 100 बरोबर 0.15. तर 0.15ची डिवायडेड करून घेतलं तुम्ही. किंमत कितीवर आली तुमची बघा. कितीवर आली? R बरोबर 15. तुम्हाला काय विचारलं होतं बघा. तर दर साल शेकडा व्याजदर शोधायचा आहे. तर हा पण व्याजदर शोधलेला आहे. अशाच प्रकारे तुम्हाला प्रश्न पूर्णपणे सॉल्व्ह करायचा आहे. विद्यार्थीमध्ये पूर्णपणे तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. एकही प्रश्न तुम्हाला सोडायचा नाही. किती छान प्रकारे आपलं उत्तर निघितलेलं आहे. तुम्ही बघू शकता. घ्या याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या लवकर. मी थांबलेलो आहे तुमच्यासाठी. घ्या लवकर स्क्रीनशॉट काढून. काढला का? चला मी अजून करतो. तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढला असेल. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 6. ठीक आहे. बघा प्रश्न क्रमांक 6 काय म्हणतो. प्रश्न क्रमांक 6 दिला आहे. खालील उदाहरणे सोडवा. एक उदाहरण दिलं आहे ते सॉल्व्ह करायचं तुम्हाला खालील. ठीक आहे. बघा आता खालील उदाहरण तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. एक आकृती दिली आहे बघा. सोबत दिलेल्या आकृतीत काही मोजमाप दिले आहेत. दिलेली माहितीचा वापर करून चौकोन ABCDचे क्षेत्रफळ सांगा. चौकोन ABCDचे क्षेत्रफळ सांगायचे तुम्हाला. 3 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. साईडला तुम्हाला रेफरन्स घ्यायचा आहे. आकृती पण दिली आहे त्याचा रेफरन्स घेऊ शकता. बघा काय दिलेलं आहे. मापी दिलेलं आहे बघा. चौकोन ABDचं माप आहे. एक यास 2 गुणेला 40 गुणेला 90 बरोबर 180 मीटर घे. आणि कोण BCD 2 कोण दिले आहे त्याचं माप आपल्याला की 390 मीटर स्क्वेअर आहे. मग त्यांचं एकूण क्षेत्रफळ किती झालं. 180 अधिक 390 इक्वल्स टू 570 m स्क्वेअर. तर त्याचा आन्सर आहे ते 570 चौरस मीटर. तुम्हाला काय विचारलं आहे क्षेत्रफळ सांगायचं आहे. तर मग चौकोन कोणचं BCDचं. तर चौकोन BCDचं क्षेत्रफळ आहे 570 चौरस मीटर. आकृती इथं दिली. आकृतीवरून तुम्ही निरीक्षण बघून घ्या. अशा प्रकारे दिलेलं आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो आज यासाठी इथंच थांबूया. हा झाला आपला पाठ क्रमांक 3. या अगोदर 3 पार्ट अपलोड आहे ते बघा. आता 4था आणि 5वा पार्ट लवकरच अपलोड होणार आहे. त्याला पण चांगला सपोर्ट करा. चला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. टेक केअर.